बिल्डर्समुळे पुण्यात प्रदूषण झालं, पण मग हे गाड्या मॅन्युफॅक्चरर्स वरती तुम्ही नाही कधी बोललात, कधीच कोणी बोलत नाही का? याचं उत्तरच नाही आपल्या देशामध्ये. बिल्डर व्यवसाय सोपा नाहीये. म्हणजे बाहेरनं दिसताना छान वाटतं की एक छान मोठी बिल्डिंग बांधतात, कोट्यावधी रुपयाचे फ्लॅट विकतात, पण त्याच्या मागे होणारे खर्च, त्याच्या मागे होणारे मानसिक कष्ट, त्याच्या मागे होणारे त्रास, त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यांवरती जाऊन येणारे चॅलेंजेस, फायनान्शियल्स, या सगळ्या गोष्टींना खूप तारेवरची कसरत असते. म्हणजे मी एक बिल्डर असून मला नेहमी आनंदाने सांगावंसं वाटतं की मला आता ऑलमोस्ट यावर्षी 13-14 वर्ष तुम्ही संपन्न करत आहात. करेक्ट. तर 14 वर्षामध्ये मी एकदाही कोर्टात गेलेलो नाही. पण अनफॉर्च्युनेटली बिल्डरवरती कोणीच विश्वास ठेवण्याच्या मानसिकतेत नसतो. तो ठेवला आणि तो ठेवत नाहीत लोक. मग अनेक लोक असतात ते इतके शंका कसूर असतात की त्यांना म्हणजे कितीही गोष्टी समोर कितीही ट्रान्सपरंटली मांडल्या तरी त्यांची त्याच्यावरती विश्वास बसत नाही. कारण आमच्या व्यवसायामध्ये ना काय म्हणे आपण ना, पेशन्स हा पण फार महत्वाचा आहे की कुठेतरी ना कधीतरी बिल्डरची इमेज थोडी तरी बदलली पाहिजे. जे कॉर्पोरेटायझेशन इतर सगळ्या फील्ड्समध्ये झालंय ते बिल्डरच्या फील्डमध्ये का होत नाही. आणि माझ्या आजीची आता आठवण निघाली, 8 फेब्रुवारीला ती गेली. तिने जाण्यापूर्वी खूप छान वाक्य सांगितलं की माझ्या मैत्रिणीचा मला कधी भेटल्या तर मी त्यांना सांगेन की आज वयाच्या 92व्या वर्षी माझ्या नातवाला माझी गरज आहे. भाग्य आहे माझं. आणि हे कुठेतरी संस्कार आहेत. म्हणजे माझ्या आजोबांचं तर कनेक्शन फार लवकर तुटलं. माझी आजी आत्ता जरी गेली असली, म्हणजे आज रांझेकर रिअल्टीमध्ये म्हाताऱ्या माणसांचा जो विचार केला जातो आमच्याकडनं, लोकांना वाटतं अरे काय छान ॲम्युनिटी नाही आहेत, या इमोशन्स आहेत. इमोशन्स. माझ्या आजीला माझ्या घरात जो त्रास होत होता, जे त्रास दूर करण्याकरता ज्या गोष्टी मी केल्या त्या मी सगळ्यांसाठी करायला पाहिजे. पण बऱ्याच वेळा एखादा माणूस गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपला त्याच्याबरोबर वेळ घालवायचा राहून गेला. कसं असतं ना, वास्तू ही तथास्तू म्हणते. आणि आपण ज्या वास्तूमध्ये बसलो त्या वास्तूमध्ये वास्तू बांधणारा पुरुष आलाय. मला खूप आनंद होतो या गोष्टीचा. आमचे मित्र, आमचे मोठे भाऊ असं म्हटलं तरी चालेल. समा जोशी प्रस्तुत मोकळ्या गप्पा माइंड मीट्स माइंड इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3. आणि आज आपल्या मोकळ्या गप्पामध्ये आहेत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, एक उत्तम अभिनेता अनिरुद्ध रांझेकर. दादा नमस्कार, कसे आहात? एकदम छान, मस्त, छान वाटतं इथे मोकळ्या गप्पा. आणि इन्फॉर्मल गप्पा मारायला आवडतात मला. हो, इन्फॉर्मल गप्पा मारायला होतात. मला ना तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की दादा आहे ना क्रिकेटच्या स्टेडियममध्ये आता बॅट घेऊन जाणार आहेत आणि सिक्सर लावणार आहेत. तर तुमचं जेव्हा तुम्हाला पाहतो तेव्हा आहे ना एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट आणि एक ताकद, एक खेळाडू वृत्तीची जी ताकद असते ना ती तुमच्यात दिसते. ही ऊर्जा नेमकी येते कुठून तुमच्याकडे? काय सकाळी किती वाजता उठता? सकाळी फार लवकर वगैरे मी उठत नाही. म्हणजे एक व्यावसायिकांसाठी एक नियम घालून दिलेला असतो की रात्री 10ला झोपा, 6ला उठा. मी असं नाहीये. जसं तुम्ही माझी एक ओळख करून दिली की मी एक बांधकाम व्यावसायिक आहे आणि मी एक कलाकार पण आहे. त्यामध्ये दोन्ही गुण माझ्या अंगात आहेत. म्हणजे त्यामुळे माझा बांधकाम व्यावसायिक हा माझ्यातला रात्री 8 वाजता संपतो आणि माझ्यातला कलाकार 8 नंतर चालू होतो. त्यामुळे रात्री झोपायला मला उशीर होतो. काहीतरी माझं लिखाण चालू असतं, मी काहीतरी विचार करत असतो, काही स्क्रिप्ट लिहित असतो. त्यामुळे झोपायला नॉर्मली 12:30, 1-1:30 पर्यंत झोपतो. सकाळी मी 7:30ला वगैरे उठतो. सो पण ऊर्जेचा तू जे बोललास की जेव्हा तुम्हाला तुमचं आवडतं काम करायला मिळतं मग ती ऊर्जा काही वेगळी आणावी लागत नाही. तुमची ती इच्छाशक्तीच इतकी प्रबळ असते रोज उठून काम करण्याची की मग ती ऊर्जा आपोआप जनरेट होते. त्यामुळे असं काही ठरवून येत नाही की बाबा आपल्याला जसं एनर्जेटिकली काहीतरी करायचं आहे. जे आवडतं ते रोज करत राहायचं. मग सकाळी का एक्सरसाइज, व्यायाम कसा असतो? संध्याकाळी. सकाळी काय नाही. सकाळचे 2 तास हे मी माझ्यासाठी राखीव ठेवलेले आहेत, माझ्या फॅमिलीसाठी. सकाळी उठल्यानंतर सकाळी 1 ते 1.5 तास हा बायकोसाठी ठेवलेला आहे. त्या 1.5 तासामध्ये बायकोचं सगळं दिवसभरामध्ये जे काय तिच्या माझ्याबद्दलच्या कंप्लेंट्स असतात त्या मी ऐकून घेतो. म्हणजे एक नवरा असल्यामुळे आणि एक तू नवरा असल्यामुळे तूही रिलेट करू शकतोस की बाबा आपल्या बायकांना आपल्याविषयी खूप साऱ्या कंप्लेंट्स असतात. तर त्या पहिल्या ऐकून घेतो. पण मजा वेगळीकडे. पण काय दिवसभरात अदरवाईज वेळ मिळत नाही. आमच्या ऑफिसचं किंवा आमच्या व्यवसायाचं स्वरूपच असं आहे की तुम्ही कितीही लवकर ऑफिसला गेलात तरी घरी यायला रात्री 8च वाजतात. त्यामुळे मग मी एक कॉन्शियस कॉल घेतलेला आहे की 10:30च्या आधी ऑफिसला जायचं नाही. त्याच्या आधी मग सकाळी मुली भेटतात शाळेत जाताना, मग मुलींबरोबर थोड्या वेळ टाइमपास करतो. सकाळी उठल्यानंतर मग त्या शाळेत जातात, मग बायकोबरोबर थोड्या वेळ गप्पा मारतो. असं करून आवरून 10:30 पावणे 11ला ऑफिसला येतो. पण त्यानंतर फुल टाइम ऑफिसमध्ये असतो. सो एक्सरसाइज संध्याकाळी, मला खेळाची पण खूप आवड आहे. सो मी आठवड्यातनं 4 दिवस बॅडमिंटन खेळतो. मग रात्री 8 ते 10 बॅडमिंटनही खेळतो मी. सो हाही एक माझा छंद आहे म्हणूया आपण. माझ्या बायकोच्या भाषेत
तिचं असं म्हणणं आहे की मला कुठल्याच गोष्टीचा छंद नाही, मला सगळ्याच्या पॅशनच आहेत. त्यामुळे मी कुठलीच गोष्ट ही मध्यम प्रकृतीप्रमाणे करत नाही, ती सगळं जरा एक्स्ट्रा केलं जातं. पण आवडतं तेही करतो. त्यामुळे असं काय अगदी ठराविक लाईफस्टाईल लावून घेतली असं काही नाही, छान मजा येईल असं करायचं. हा, मग मी बोलता बोलता विचारलं ना की तुमच्याकडे आल्यानंतर एका जो खेळाडू असतो ना, जो डायरेक्टली पिचमध्ये उतरणार असतो, तर तसे वाईब्स येतात. म्हणजे तुम्ही जसं बॅडमिंटन खेळता, हे खेळता, खऱ्या जीवनातही बॅडमिंटन खेळता तुम्ही? म्हणजे नाही, म्हणजे उदाहरणात काय, बॅडमिंटन खेळता म्हणजे तुम्ही बांधकाम व्यावसायिक आहात आणि तिथे खरी स्पर्धा आहे, तिथे खरं पिच आहे. कारण ते जर पिच उत्तम पद्धतीने तुम्ही जर निभवलं, त्या पिचला उत्तम पद्धतीची तुमची कामगिरी झाली आणि जर त्याच्यात तुम्ही यशस्वी झाला तर तुम्ही ती मॅच जिंकता. तसं तुम्ही रांझेकर बिल्डर्स, तुम्ही पुण्यातले सुप्रसिद्ध असे बांधकाम व्यावसायिक आहात. कारण सुप्रसिद्ध का म्हटलो, लोकांनी तुम्हाला प्रसिद्धी दिली आहे, लोकांच्या प्रेमाने तुम्हाला सुप्रसिद्ध बनवलंय. बरोबर आहे. कारण त्यांनी जेव्हा तुमच्याकडे जे घर घेणारे जे लोक आहेत जेव्हा तुमच्याकडे येतात, तेव्हा तुम्ही त्यांच्या संपूर्ण ज्या मनातल्या इच्छा त्या फुलफिल करता. मला काय तुमचं कौतुक करायचं नाही, पण मला ह्या माध्यमातून एक सांगायचं आहे की त्यांच्या एका पॉडकास्टमधलं एक खूप सुंदर मला आठवण आत्ता ती माझ्या डोळ्यासमोर आली आणि मी ते पाहिलं होतं. एक काका होते, आजोबा होते, ते खूप आजारी होते आणि त्यांनी काय त्यांचा जो बंगला होता तो रिडेव्हलपमेंटला तुम्हाला देणार होते आणि त्यानंतर दुर्दैवाने ते एक्सपायर्ड झाले, त्यांचं निधन झालं. पण जाताना त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितलं होतं की द्यायचं तर अनिरुद्ध रांझेकरांनाच द्यायचं, रांझेकरांना द्यायचं. मग हीच सुप्रसिद्धी आणि हीच ऊर्जा तुम्हाला मिळाली. नाही, ही मला तर पर्सनली वाटतं की ही आपल्यावरती असलेली देवाची कृपा असते. कारण प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न हा रोज आपण करत असतो, पण आपला प्रामाणिकपणा तितक्याच चांगल्या पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहोचणं, याला सुद्धा एक काय म्हणूया आपण, प्रत्येकाची एक प्रारब्ध असतो आणि तो प्रॉबेबली प्रामाणिकपणा लोकांपर्यंत पोहोचतो. आणि तुझ्या इन्सिडन्सचा उल्लेख केलास तर ते काम आता आमचं संपत आलंय. तर मी स्वतःला नशीबवान समजतो, कारण की व्यवसायामध्ये पैसे सगळेजण कमवतात, पण ही कुठेतरी आपली एक पुण्याई आहे आणि ही लेगसीच पुढे चालली पाहिजे, असं एक रांझेकरांचं आमचं धोरण आहे. त्यामुळे जिथे तुम्ही कॉम्पिटिशनचा उल्लेख केलात की ॲज अ बिल्डर आपण काम करतो, तर मला नाही वाटत काही कॉम्पिटिशन कधीच. म्हणजे मला ज्या माणसाला कॉम्पिटिशनची भीती नसते ना, तो माणूस सगळ्यात जास्त चांगलं काम करतो असं मला वाटतं. ही तुमच्याशीच आहे? माझी स्पर्धा ही माझी स्वतःशी आहे. आपण काल केलेल्या कामापेक्षा आजचं काम जर उत्तम करत असू तर वी हॅव वन द बॅटल. कारण की कॉम्पिटिशन केली ना की तुमची फक्त मानसिक शांतता हरवते, तुम्ही कोणाशी तरी कम्पेअर करत राहता. आणि फ्रँकली मी हा लहानपणापासूनचा माझा स्वभाव आहे की मी कम्पॅरिझन्स नाही करत. म्हणजे मला जिथे वाटतं की मी हे उत्तम काम करू शकतो ते मी माझ्या पद्धतीने ॲग्रेसिव्हली करतो आणि संपवतो, आणि असं मला वाटतं की मी ते बेस्ट केलं आहे. त्यामुळे मग माझ्यापेक्षा पण छान काम करणारे लोक डेफिनेटली असतील, पण ती कंपॅरिझन करून मी स्वतःला वाईट वाटून घेत नाही. आणि दुसरं कसं होतं की कॉम्पिटिशन हेल्दी असावी, सो ती हेल्दी कॉम्पिटिशन मात्र मी नक्की फॉलो करतो. माझे अनेक मित्र व्यावसायिक जे बिल्डर्स आहेत, जे आम्ही डे टू डे एकत्र काम करतो, वेगवेगळ्या ठिकाणी कॉम्पिटिटर म्हणून पण काम करतो, पण मग एखाद्याने केलेली आपल्यापेक्षा चांगली गोष्ट ही ॲप्रिशिएट पण करता आली पाहिजे, ती त्याला फोन करून सांगता पण आली पाहिजे. मी अनेकांना एखादी गोष्ट त्याच्या प्रोजेक्टमधली आवडली तर फोन करून सांगतो की मी तुझ्या प्रोजेक्टमध्ये गेलो होतो, मला तुझं हे आवर्जून आवडलं. आणि मग मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा माणूस म्हणून इतके छान ओपन असता ना, तेव्हा ह्या अशा कॉम्पिटिशन्स आणि याचा फरक पडत नाही. आणि प्रॉबेबली ही आमची पर्सनॅलिटी आहे, ती लोकांपर्यंत पोहोचते आणि प्रॉबेबली ती लोकांना भावते, म्हणून लोक विश्वास ठेवतात. तसं पाहायला गेलं तर ह्या गोष्टीला एक नाव आहे, ह्याला म्हणतात खेळाडू वृत्ती. म्हणजे कुठलाही स्पर्धक जरी असेल तरी पण त्याला त्याच्या साईटमध्ये जाऊन का त्याच्या कामाकडे जाऊन त्याचं कौतुक करणे आणि आपोआप त्याची ऊर्जा वाढवणे, ही खूप सुंदर. हे कुठून हे तुमच्या घरातनं येतं बहुतेक? हो, म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की एक कलाकार असतो ना, त्या कलाकाराला टीम सगळीकडे कलाकार हा शब्द मुद्दामून मी का घेतो, कारण की सगळ्यात पहिले मी खूप रंगभूमीशी क्लोजली असोसिएटेड आहे. मी नाटकामध्ये काम करतो, मी स्वतः लिहितो, त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की
आपण ओव्हरऑल ज्या गोष्टी बघतो, ऑब्झर्व करतो, त्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी बघून जेव्हा तुम्ही ॲप्रिशिएट करता तेव्हा ते ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये यायला सुरुवात होते. त्यामुळे हा सुरुवातीपासूनचा एक आणि म्हणूया आपण घरातनं आलेले पण संस्कार आहेत की बाबा आपण आपल्या परिस्थितीत खूप खुश राहिलं पाहिजे, आपण आपल्याला मोठं कसं करता येईल ते आलं पाहिजे. आणि मग ते ऑटोमॅटिकली मग आजूबाजूंचे तुमचे संबंध छान असले ना, तुमची कोणाबरोबर जर जेलसी नसेल ना, तर त्या माणसाच्या पण चांगल्या वाईब्सच तुम्हाला मिळतात. त्यामुळे आमच्या नशिबाने आमच्या आयुष्यात कस्टमर्स पण खूप छान येतात, सोसायट्या पण खूप चांगल्या येतात आणि ऑटोमॅटिकली जर्नी जो आहे ना तो इझी होतो. प्रत्येक व्यवसायामधले त्याचे चॅलेंजेस आहेत, ते पार पाडत पण आनंदाने पार पाडले जातात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मी एक बिल्डर असून मला नेहमी आनंदाने सांगावंसं वाटतं की मला आता ऑलमोस्ट यावर्षी 14 वर्ष तुम्ही संपन्न करत आहात. करेक्ट. तर 14 वर्षामध्ये मी एकदाही कोर्टात गेलेलो नाही, जे एखाद्या बिल्डरच्या आयुष्यामध्ये कधीही होत नाही. आणि टचवूड ते असंच राहावं असं मला नेहमी वाटतं. याचं कारण असं आहे की लोकांना समजून घेऊन प्रेमाने त्यांच्या कलाकलांनी काही गोष्टी आपल्यात योग्य पद्धतीने कन्व्हिन्स करून सांगून जर तुम्ही पटवू शकलात ना, तर खेळीमेळीत हा सुद्धा व्यवसाय होऊ शकतो. लोकांचा व्यवसायाकडे या दृष्टिकोन बघण्याचा फार वेगळा आहे. लोकांना हा व्यवसाय खूप ग्लॅमरस, उद्धट असा वाटतो. मी त्याच्याकडे येणारच आहे. अनिरुद्ध दादा, मला विचारायचंय, ज्या आजोबांचा आपण उल्लेख केला आणि आता तुम्ही म्हटलं ती साईट पूर्णपणे कम्प्लीट होती, माझ्या मनात एक असं एक काय म्हणतात ना, एक कस्टमर म्हणून मला एक असं प्रश्न सुचला, त्या बिल्डिंगला नाव काय देणार आहात तुम्ही? त्या बिल्डिंगचं नावही त्या काकूंनीच आम्हाला सांगितलं की त्यांनी आम्हाला सांगितलं की या बिल्डिंगचं नाव, एक तर माझी मानसिकता अशी असते की मला इंग्लिश नाव द्यायला आवडत नाही बिल्डिंगला, ते मी पहिल्यापासून, त्यामुळे मराठी किंवा संस्कृत नावांकडे कल असतो. तर त्या प्रोजेक्टला आम्ही सौख्यम नाव दिलं. अच्छा. की तिथे याच्या पुढे सुद्धा सुख नांदावं. त्यांनी त्यांचं अतिशय छान आयुष्य ते तिथे जगले होते, त्यांच्या खूप चांगल्या मेमरीज आहेत. सो त्यांनी सांगितलं की आपण या प्रोजेक्टला सौख्यम नाव द्यायचं का. म्हणलं फार सुंदर नाव आहे, आपण लगेच देऊन टाकू. त्या सौख्यम नावाने आम्ही प्रोजेक्ट करतोय. आणि मी सांगितलं ना की एखाद्या जागेची वाईब चांगली असते, तिथे तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न दिलेत ना, तर पुण्यातले अत्यंत उच्चभ्रू लोकांनी तिथे घरं घेतलेली आहेत. मी आज नावं मुद्दामून सांगणार नाही, ज्यावेळेस आम्ही हँडओव्हर करू त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेल. वा. म्हणजे लोक सुद्धा जे आले ते एकदम क्रीम क्लास आले. म्हणजे वास्तू ही तथास्तू म्हणत असते. आमचं आता सुजित देशमुख गुरुजींशी जेव्हा आमची मुलाखत झाली तेव्हा त्यांनी तेच सांगितलं की आपण वास्तूमध्ये आल्यानंतर नेहमी आपण का चांगलं बोलावं, त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी, अनेक पैलू त्यांनी सांगितले. बरोबर. आता मला तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये आहात, तुम्ही खूप सुंदर छान पद्धतीचं तुमचं बांधकाम आहे, पंक्च्युअलिटी आहे, तुमचे सगळे जे लोक आहेत, मी तुमच्या 1-2दा ऑफिसला येऊन गेलो होतो, तर ज्या पद्धतीने ते ट्रीट करतात, ज्या पद्धतीने ते वागतात, तर असं वाटतच नाही की कुठल्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये आलोय. असं वाटतं की आपण आपल्या कुठल्या तरी मित्राच्या नाही तर आपल्या दादाच्या घरी आलेलो आहे. पण मला एक सांगा, आपण हे मनापासून चांगले वागतो, म्हणजे तुमचा स्वभाव, आपण स्वभावावरती येऊ, पण नेहमी हा स्वभाव जो आपण चांगल्या पद्धतीने ट्रीट करतो, कारण कस्टमरशी शेवटी आपल्याला नम्र राहावं लागतं. बरोबर. पण मला सांगा, काही रिडेव्हलपमेंटमध्ये मी अपेक्षा करतच होतो या प्रश्नाची. मी असं म्हणजे ऐका ना, मोकळ्या गप्पा आहेत आता, नाही त्या मारल्या पाहिजेत, 100% मारल्या पाहिजे. खरीतरी आम्हाला आमचं मन मोकळं केलं पाहिजे. तर काही रिडेव्हलपमेंटमध्ये असं वाटतं की आता डोक्याचे केस पांढरे होणार आहेत का, असं वाटतं की म्हणजे मी शाब्दिक मांडू शकत नाही, पण बास, असं होतं कधी? हे जे थोडे पांढरे झालेत ते त्याच्यामुळेच झालेत. म्हणजे काय काय गमती असतात सांगा ना जरा. फ्रँकली सांगू का, म्हणजे व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, ज्या प्रकृती आपण जे म्हणतो तसं आहे की आज आपण एका दिशेने विचार करत जातो की आपण छान खेळीमेळीनी वागू, आपण सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली समोर मांडू, आपण छान काम करू, हे आपली धारणा असते. पण सगळी माणसं काही एका स्वभावाची नसतात. आपल्या हाताची बोटं जशी 5 वेगळी असतात, तशी माणसं वेगवेगळ्या पद्धतीची असतात. आणि अशी प्रत्येक पद्धतीची माणसं आम्हाला भेटतात. अनफॉर्च्युनेटली बिल्डर व्यवसायाचं गणितच असं आहे की त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही. पहिले म्हणजे बिल्डर चांगला असू शकतो यावरच कोणाचा विश्वास नाही, कारण प्रत्येका सिनेमात पण दाखवलं ना, तो गोराडिया बिल्डर. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा होता, मी शिवाजी राजे भोसले बोलतो, त्याच्यात तो गोसालिया बिल्डर. म्हणजे बिल्डरची इमेज तुम्ही एका पॉडकास्ट मध्ये पण चांगली वाईटच करून ठेवली. ते मी संकर्षण आणि मी एकत्र जो पॉडकास्ट करतो, मी त्याला तेच सांगितलं होतं की क्रिएटिव्ह लिबर्टी म्हणून बिल्डरला कधीतरी चांगलं दाखवा ना, पण ती लिबर्टी तीही घेत नाही कोणी. नाही, पण पुण्यात म्हणजे अशी काही मंडळी भेटतात की
खूप डोक्याला शीण होतं. नाही होतं काय माहितीये का, मी म्हणणार नाही की याच्यामध्ये बिल्डरची चूक नाहीये, काहीतरी इन्सिडन्सेस झालेले असतात त्यामुळे इमेज क्रिएट होते. काय असं कोणी स्वतःच्या मनाने तर बिल्डरची अशी इमेज खराब करत नाही, पण अनफॉर्च्युनेटली बिल्डरवरती कोणीच विश्वास ठेवण्याच्या मानसिकतेत नसतो तो ठेवला आणि तो ठेवत नाहीत लोक. मग अनेक लोक असतात ते इतके शंकासूर असतात की त्यांना म्हणजे कितीही गोष्टी समोर कितीही ट्रान्सपरंटली मांडल्या तरी त्यांची त्याच्यावरती विश्वास बसत नाही. कारण आमच्या व्यवसायामध्ये ना काय म्हणे आपण ना, पेशन्स हा पण फार महत्वाचा आहे. कारण की कित्येक वेळा असं होतं की अरे या माणसाला एकच गोष्ट मी किती वेळा समजावून सांगू, पण ती त्याला समजत नाहीये. पण शेवटी मग इथेच ते स्किल आहे ना. मग जर माझा व्यवसाय खूपच सोपा असता तर सगळे बिल्डर झाले असते, सगळ्यांनी रिडेव्हलपमेंट केली असती. पण मे बी असं आहे की ती आमच्यामध्ये कला अवगत आहे आम्हाला आता, की लोकांच्या कलाकारांनी समजून घेऊन त्यांना समजवून सांगून त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये त्यांना नेऊन मग पुढे तो प्रोजेक्ट नेला पाहिजे. तर खूप पेशन्स लागतो, खूप मानसिक त्रास सुद्धा होतो. कारण की ना बिल्डर व्यवसाय सोपा नाहीये. म्हणजे बाहेरनं दिसताना छान वाटतं की एक छान मोठी बिल्डिंग बांधतात, कोट्यावधी रुपयाचे फ्लॅट विकतात, पण त्याच्या मागे होणारे खर्च, त्याच्या मागे होणारे मानसिक कष्ट, त्याच्या मागे होणारे त्रास, त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यांवरती जाऊन येणारे चॅलेंजेस, फायनान्शियल्स, या सगळ्या गोष्टींना खूप तारेवरची कसरत असते. म्हणजे मातीपासून ते कामगारापर्यंत तुम्हाला जपायचं 100%. त्यामुळे व्यवसाय अजिबात सोपा नाहीये हा. आणि तो करण्याकरता तुम्हाला तुमच्या अंगात डेअरिंग पाहिजे, तुमच्यामध्ये खूप सारं पेशन्स पाहिजे, तितकंच तुम्ही नम्र पण राहिलं पाहिजे. तर नम्रता ही बिल्डर बरोबर कधी जोडलीच गेली नाही आजपर्यंत. माझी वृश्चिक रास आहे. खूपच चांगली नम्रता आहे तुमच्यावर. तर ते कधी कोणी असोसिएट करत नाही. तर आमचा तो आता एक प्रयत्न मी खूप मनापासून करतो. आणि पहिला आम्ही पॉडकास्ट जो संघर्षांबरोबर केला होता त्याच्याकरताच केला होता की कुठेतरी ना कधीतरी बिल्डरची इमेज थोडी तरी बदलली पाहिजे. जे कॉर्पोरेटायझेशन इतर सगळ्या फील्ड्समध्ये झालंय ते बिल्डरच्या फील्डमध्ये का होत नाही, असा मला नेहमी मनातला एक प्रश्न असतो. नाही, मला ना एक आता हे सगळे पुणेकर पाहणार आहेत आणि सगळ्या पुणेकरांना माहिती की प्रोसेस काय असते, पण काही लोकांना प्रोसेस माहिती नाहीये. तर आपण थोडक्यात मला ती प्रोसेस जाणून घ्यायची की समजा ही माझी जागा आहे, हा माझा प्लॉट आहे. करेक्ट. आणि आता हा मला प्लॉट रांझेकर बिल्डरांना द्यायचा आहे. करेक्ट. माझं सगळ्या बोलणी झालं वगैरे सगळं झालं आणि त्या प्लॉटमध्ये त्या एका बिल्डिंगमध्ये नाही म्हटलं तरी 10 जण राहतात. बरोबर. मग त्यानंतर तुम्ही झटपट कशी प्रोसेस करता, म्हणजे कसं सुरुवात असते? नाही, मेनली काय आहे की तुम्हाला पहिले तुमच्या प्रोजेक्टची फिजिबिलिटी समजावून, बरोबर, फिजिबिलिटी की तुम्ही तुमचा रोड विड्थ काय आहे, प्लॉट साईज काय आहे, FSI काय मिळणार, किती बांधकाम होणार, किती मजले होणार, किती फ्लॅट होणार, मग त्यातलं तुम्हाला वाढीव क्षेत्र आम्ही किती देणार तुमच्या एक्झिस्टिंग एरियावर, मग आम्ही किती फ्लॅट विकणार, हे कमर्शियल सगळ्यात पहिले गणित जुळलं पाहिजे. ती कॉम्पिटिशन पहिले पार झाली पाहिजे. कारण आपल्याबरोबर अजून एक 10 लोक त्याच्यात कोट करत असतात, त्यांना त्यांची ऑफर देत असतात. मग आपली ऑफर लोकांना पटवून देता आली पाहिजे. मग ती ऑफर पटल्यानंतर मग आपण काय करतो की एक प्लॅन फायनलाइज करतो. तो प्लॅन, कारण माझं नेहमी सगळ्या लोकांना तेच सांगणं असतं की लोकांना MOU करायची फार घाई असते. MOU करा. तर माझं म्हणणं उलट आहे की रिडेव्हलपमेंट हे लग्न ऑफरशी नाहीये, हे प्लॅनशी आहे. हे लोकांना समजलेलंच नाहीये. पुण्यामध्ये तर दुर्दैव असं आहे पुण्याचं की अनेको प्रोजेक्ट्समध्ये MOU झाल्यानंतर 6 महिन्यांनी एकमेकांशी भांडतात की आम्हाला प्लॅन आवडत नाहीये. असं होतं ना, किती ठिकाणी होतं. आणि आम्ही थकलो हे सांगून की अरे ॲज अ बिल्डर मी तुमच्याशी बोलल्यानंतर तुम्ही मला जर सांगितलं की आम्ही तुम्हाला काम देतोय, एका कागदावर जरी नुसतं लिहून दिलं ना तुम्ही मला की आम्ही तुम्हाला काम देतोय, पुढच्या 30 दिवसात छान प्लॅन काढून दाखवा, नाही जमलं तर तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी, इतका सोपा व्यवसाय असणं गरजेचं आहे. पण आपल्याकडे काय होतं, ते MOU एकदा झाले की मग त्याच्यात लिगल बाइंडिंग येतात. मग लोक सांगतात की या बिल्डरवर जाण्याशिवाय तर पर्याय नाही, मग त्याच्यावर कॉम्प्रोमाइजेस सुरू होतात. तर आम्ही उलटं काम करतो सरळ. आम्ही सांगतो पहिले प्लॅन बघा, प्लॅन पटतोय का बघा, तुमच्या अलॉटमेंट्स पहिले करून घ्या, या अलॉटमेंट पहिल्या पटतायत का सांगा, मलाही विकणं हे गरजेचं आहे, मलाही हे फ्लॅट मिळणं राहणं गरजेचं आहे. हे तुमचं आमचं जर गणित जुळत असेल तर आपण पुढे MOU करू, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करू आणि प्लॅन सँक्शन करून पुढे जाऊ. त्यामुळे एकदा प्लॅन फायनल झाला ना किंवा पुढची प्रोसेस करायला काहीच वेळ लागत नाही. मग आपण प्लॅन सँक्शन करून घेतो. आम्ही आमच्याकडे प्रकर्षण हे ठेवलेलं की आम्ही पहिल्या दिवशीच बिल्डिंग खाली करताना अख्खा प्लॅन सँक्शन करतो विथ TDR. टप्प्याटप्प्यामध्ये करतच नाही. त्यामुळे बिल्डिंग पाडल्यानंतर डायरेक्ट कम्प्लिशन सर्टिफिकेटच्या वेळेसच कॉर्पोरेशनकडे ही बिल्डिंग तयार होती तुमची. सो साईज ऑफ बिल्डिंगवरती अवलंबून आहे की एक 6-7 मजली बिल्डिंग असेल तर 20 ते 22 महिन्यामध्ये काम होतं. 10-12 मजले असेल तर एक 24 ते 27 महिने लागतात. त्याच्यावर फास्ट काम. हो. त्याशिवाय रिडेव्हलपमेंटमध्ये काम फास्ट केलं नाही तर परवडत नाही, कारण भाडी चालू आहे. हो, कारण भाडी चालू आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंटला सोसायटी घेता पूर्णपणे, मग त्यानंतर तुम्ही ती डिमॉलिश करता, सगळ्या गोष्टी होतात आणि त्यानंतर तुम्ही लोकांना
एकतर भाडं देता नाही तर मग तुम्ही घरं शोधून देता. बरोबर. त्यातही कधी कटकट किरकिर होते? नाही, त्याच्यात एवढा प्रॉब्लेम नाही आला आम्हाला कधी, कारण लोकच एवढे उतावळे झाले असतात बाहेर जायला की लोक आम्ही काहीतरी फ्लॅट शोधायच्या आधीच सांगतात आम्हाला फ्लॅट मिळाला, तुम्ही फक्त भाडं द्या. तर आतापर्यंत 80% वेळा असंच झालं की लोकच स्वतः शोधून आणतात फ्लॅट. पण ज्यांना त्रास होतो, मिळत नाही, मग त्यांच्यासाठी आम्ही आमचे काही सर्किटमधनं ओळखीचे लोक असतात त्यांच्याशी बोलतो, मग त्यांना योग्य तो फ्लॅट मिळवून देतो. आणि सहसा घरातनं बाहेर पडून पुन्हा घरात उलटं येणं ही जेवढी स्मूथ करून देता येईल तेवढी प्रोसेस आता आम्ही करून ठेवली आहे. तेवढी प्रोसेस छान लागली आहे की लोकांनाही फार त्रास होत नाही. म्हणजे सगळं मूव्हर्स अँड पॅकर्स पासून सगळ्या गोष्टींची काळजी घेतली, सगळ्या गोष्टींची, म्हणजे कुठल्याही पद्धतीचा कोणाला त्रास होऊ नये. म्हणजे आमची प्रोसेस अतिशय सोपी आणि सुरळीत झाली हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे. दादा, मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आता तसं बघायला तर सलग तुम्ही कलाकार, कलाक्षेत्र, नाटक, 2 अंकी तुमचं नाटक, तुम्ही एक हॅट्रिक केली, 3दा तुम्हाला पुरस्कार मिळाला. हो. तसं पाहायला गेलं तर आणि तो महाराष्ट्र राज्याचा नाट्य पुरस्कार तुम्हाला मिळाला तुमच्या नाटकाला. जेव्हा तो 3ऱ्यांदा तुम्हाला मिळाला तर त्या आतल्या अनिरुद्ध रांजेकरला काय वाटत होतं? खूप छान वाटलं, कारण मला नेहमी माझी अशी एक इच्छा होती की मला अभिनयाची आवड आहे. मी कुठे असं प्रशिक्षण वगैरे घेतलेलं नाहीये, कुठेच नाही. पण ते नॅचरली माझ्या फॅमिलीमध्ये आहे. म्हणजे माझी आई BA ड्रॅमॅटिक्स आहे, त्यानंतर प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडे जे वराड निघाले लंडनला करायचे, ज्यांच्या नावावर गिनीज बुक आहे रेकॉर्ड, ते माझ्या आईचे सख्खे मामा. त्यामुळे आम्ही लहानपणापासून विंगमधनं नाटकं पाहिलेली आहेत. त्यामुळे ती आवड खूप लहानपणापासून आहे. किंवा कित्येक वेळा असं व्हायचं की मामाचं नाटक लागायचं, तो पुण्यात यायचा, तो फोन करायचा, आज प्रयोग येतोच का बघायला. आम्ही फॅन होते. तो वराड निघाल्या लंडनला मी स्वतः सुद्धा करायचा एकदा प्रयत्न केला. विमानाचा आवाज आम्हाला फार आवडायचा, प्रचंड. आणि ती कलाकृती पुन्हा होणे नाही, त्यांच्यासारखा कलाकार होणे नाही. आणि आता परत त्याचे प्रयोग चालू आहेत, तेही छान चालू आहेत. पण आमचं रिलेशन त्या जुन्या नाटकाशी इतकं घट्ट आहे. संदीप पाठक आणि तेही छान करतात. मी त्यांच्याही प्रयोगाला जाऊन आलो. पण ते कसं असतं की आपला मामाला आपल्याला बघायची सवय लागल्यामुळे ती कलाकृती अजून कोणीतरी करतंय हे डायजेस्ट होणं खूप त्रासदायक होतं. पण तरी सुद्धा ती कलाकृती जिवंत ठेवल्याबद्दल मी त्यांचा खूप मनापासून आभार मानतो. आम्ही भरतनाट्याला किती प्रयोग बघितले, प्रचंड. आणि मला आठवतं की विंग मध्ये बसून डबा खात मामावर प्रयोग पाहिले. अनिरुद्ध दादा, ते नाटक पाहत असताना ना आपण खरंच त्या विमानात आहोत हा फील यायचा. पण हेच त्या कलाकाराचं कौशल्य आहे की स्टेजवरती काही नेपथ्य नाहीये, काही म्युझिक सिस्टीम्स नाहीयेत. एक साधी शाल घेऊन एक माणूस तुम्हाला 3 तास गुंतवून ठेवू शकतो, तर त्याच्या अभिनयाची काय ताकद असेल. आणि ह्या अशा गोष्टी बघत बघत मोठा होत असल्यामुळे त्याच्याबद्दलचं एक आकर्षण खूप लहानपणापासून आहे. त्यामुळे मी एखादा सिनेमा सुद्धा जेव्हा बघतो, एखादा नाटक बघतो, ते मी अभ्यासपूर्ण पद्धतीनेच पाहतो. म्हणजे माझ्या बायकोवर सुरुवातीला जेव्हा लग्न आमचं ठरले, फार मजेशीर गोष्ट आहे, जेव्हा आमचं लव्ह मॅरेज आहे, सो अनेक वर्ष आम्ही ओळखतो. पण आम्ही जेव्हा एकत्र पिक्चरला जायला लागलो किंवा नाटकांना जायला लागलो, तर मला ना नाटकात आणि पिक्चरमध्ये बोललेलं अजिबात आवडत नाही कोणी. कारण मी प्रचंड सिन्सिअरली बघत असतो, कारण मी गोष्टी नोट करत असतो. तर ती सुरुवातीला मला विचारायची, तू चिडलायस का, तुला काही झालंय का? मग मी तिला एक दिवशी बसवून तिला सांगितलं, ऐक, तू टाइमपास म्हणून आलीस, मी टाइमपास म्हणून नाही आलोय. मला ते त्यातनं काहीतरी मिळतं. आणि काय होतं, नोईंगली और अननोईंगली तुम्ही गोष्टी ॲब्झॉर्ब करत असता. मला खूप जास्त वाचनाची आवड नाहीये किंवा मी खूप वाचन करत नाही, पण मी असा कंटेंट एवढा ॲब्झॉर्ब केलेला आहे की मी माझ्या नावावरती 3 नाटकं लिहिली आणि ती उत्तम झाली, त्याला सुद्धा बक्षिसं मिळाली. आणि बक्षीस हा फार दुय्यम गोष्ट आहे, मला बक्षिसांबद्दल कधीच नाही. पण तुम्हाला स्टेजवरनं खाली उतरताना जेव्हा प्रेक्षक सांगतात ना, अरे काय नाटक लिहिलं होतं किंवा तू काय अभिनय केलास, म्हणजे मला असं वाटतं की ती पावती आहे ना, ती मी 100 बिल्डिंग बांधल्यानंतर सुद्धा मला आनंद होणार नाही तेवढा मला त्या स्टेजवरनं खाली आल्यावर जेव्हा प्रेक्षक सांगतो की 3 तास आम्ही हल्लो नाही, तर आय थिंक एखाद्या कलाकाराला. आणि मला असे मनात नेहमी होतं की राज्यनाट्य स्पर्धा ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्पर्धा मानली जाते. माझ्या आयुष्यात एकदा माझा एम होता की आपल्याला एकदा रौप्य पदक मिळालं पाहिजे. ते मिळवलं, अभिनयाची बक्षिसं मिळवली. त्यामुळे मला मनापासून खूप आनंद झाला की एक टार्गेट होतं. जेव्हा तुम्हाला हे आपण पारितोषिक मिळाले, बक्षीस मिळालं, तेव्हा तुमच्या आईंचं आणि वडिलांचं काय? नाही, माझ्या घरातनं माझ्या नाटकाला प्रचंड एनकरेजमेंट आहे. हो, माझी बायको, माझ्या मुली सुद्धा, की बाबा तू नाटक करत जा, किंवा माझी बायको तू करत जा, तू स्टेजवरती, तुला बघून आम्हाला छान वाटतं की तू खूप वेगळ्या पद्धतीने स्टेजवर बाहेर येतो. त्यामुळे माझ्या घरामध्ये कधीही कोणीही मला थांबवत नाही. म्हणजे सप्टेंबर महिना ते नोव्हेंबर महिना अशी परिस्थिती असते की सकाळी 10:30 पावणे 11ला ऑफिसला गेल्यानंतर मी 8ला घरी येतो, 8 ते 8:30 मध्ये जेवतो आणि 9ला प्रॅक्टिसला जातो, ते रात्री 1ला घरी येतो. तर ह्याच्यामध्ये फ्रँकली माझं घरच्यांशी 2 महिने प्रॅक्टिकली संबंध तुटलेला असतो.
बायकोला कणभर वेळ दिला जात नाही. मुलींना सुद्धा वाटतं की आपला बाबा आपल्याला येऊन जाऊन फक्त अर्धा तास दिसतो. वहिनींची काय दहशत आहे राव. नाही पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडनं मला एनकरेजमेंट खूप आहे की तू जे करतोस ते इतकं छान पॅशनेटली करतोस. आणि त्यामुळे माझी संकर्षणची ओळख पण अशीच झालेली आहे. संकर्षण हा आमचा ब्रँड अँबॅसिडर जरी असला तरी मला त्याच्यामध्ये त्या गोष्टी दिसतात ज्या मला पर्सनली खूप आवडतात. माणूसच उत्तम आहे तो. अतिशय सिन्सिअर, पॅशनेट. आणि तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं ना रंगभूमीवर, पाहायला गेलं तर त्यांच्या जिभेवरती सरस्वतीचा आशीर्वाद आहे. तो त्याला ती दैवी देणगी. तो बसल्या बसल्या त्याला गोष्टी सुचतात, तो लिहितो, तो बोलतो, अत्यंत उत्कृष्ट वक्ता आहे. आणि तुम्ही परफेक्ट व्यक्ती तुमचा ब्रँड अँबॅसेडर केलाय. म्हणजे ते रांजेकरण ते ती आमची पर्सनॅलिटीज आहे. ते काय म्हणजे संकर्षण कराडेची जी पर्सनॅलिटी आहे तीच आमच्या ब्रँडची पर्सनॅलिटी आहे, तीच माझी पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे मी अनेक ठिकाणी जेव्हा माझे इंटरव्ह्यू होतात तेव्हाही सांगतो की प्रॉबेबली आम्ही एकमेव बिल्डर असू की ज्यांचा असा ब्रँड अँबॅसेडर आहे ज्याच्यावर आमचा 1 रुपयाची लिखापडी नाही, कागदपत्र नाहीत, कोण काय पैसे घेणार, कोण कोणासाठी काय काम करणार आम्हाला काही माहित नाही. म्हणजे रात्री 11 आणि 11:30 वाजता तोही मला फोन करून सांगतो अनिरुद्ध बघ तुला कसं वाटतं, ऐकवतो. मग मी माझ्या डोक्यात बरोबर त्यांच्या स्टाईल मध्ये बोललात. हो का? हो, नाही मला नाही लक्षात. एकदम तीच स्टाईल पकडली तुम्ही. पण तो त्याच्यात माझं मी त्याला म्हणतो की आपण कुठेतरी जुन्या काळचे भाऊ असू शकतो, जुन्या जन्मातले. ते कुठेतरी देवाने आमचं कनेक्शन जोडून दिले. जन्मात ते बांधकाम व्यावसायिक असतील आणि तुम्ही त्यांच्याकडे फ्लॅट घेतला असेल मोठा असेल, किंवा मी कलाकार असतो तर छान वाटलं असतं मला. तो बांधकाम व्यावसायिक आणि मी जर त्याच्यासारखा कलाकार असतो तर. तुमची कला जेवढं आम्हाला तुमच्याबद्दल माहिती आहे तर त्यांची कला, त्या कलेनी ती वीट लावता म्हणून एक सुंदर इमारत, अशी विचारांची इमारत तुमची तयार होते. हे सगळं करत असताना मला एक फार जवळचा प्रश्न विचारायचा आहे. आत्ताच्या पुण्याच्या ट्रॅफिकचं जी परिस्थिती आहे, पण सरकार हे उत्तम काम करत आहे. सरकारच्या पद्धतीने ज्या पद्धतीने ट्रॅफिकवरती त्यांना चांगलं काम करता येईल का, त्याच्याबद्दल त्या समस्याचं निराकरण करता येईल ते करतायत. तुमचं काय मत आहे एक पुणेकर म्हणून? नाही, डे टू डे सिच्युएशन अवघड होणार आहे यात काही डाऊट नाही. म्हणजे मी जरी आपण कितीही ऑप्टिमिस्टिक आणि चांगल्या गोष्टी जरी बोलत असलो तरी पण आपली लोकसंख्याच एवढी आहे, आपली रिक्वायरमेंटच एवढी आहे, कन्झम्पशन एवढं आहे की आपल्याला गाड्या, 2 व्हीलर्स यांची संख्या तर रोडवरनं कमी करू शकत नाही. पण जागा लिमिटेड आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी असल्यामुळे तुम्ही रोजचा रस्ता रुंदी करून सुद्धा किती रुंदीकरण करणार. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टवरची लोकांची डिपेंडन्सी वाढवणं हे जे सरकारने आता धोरण राबवलंय मेट्रोचं ते उत्तम आहे. आणि आम्हाला मेट्रोचा तो फायदा दिसतोय की आज मेट्रोच्या स्टेशनच्या जवळच्या प्रकल्पांना उत्तम रिस्पॉन्स येतो. कारण आज खराडीमध्ये, हिंजवडीमध्ये, बाणेरमध्ये काम करायला जाणारे लोक आता मेट्रो वापरत आहेत. सो रस्त्यांवरचा लोड आपणच किती कमी करू शकू. पण एवढं 4-5 वर्षात जरा जास्त झालं असं नाही वाटत? 100% सुरुवातीला मेट्रोवरती हसणारे लोक होते. आम्ही जेव्हा मेट्रो स्टेशनच्या बाजूला काम करतो लोक म्हणायचे काय तुम्ही इथं कोणी येणार नाही, काय कोण वापरणार मेट्रो, असं बोलायचे. हो, कोण वापरणार आहे मेट्रो, ही इथपासून नुसती तुम्ही जाताय गरवारे कॉलेजपर्यंत किंवा तुम्ही याच्यापर्यंत बालगंधर्व पर्यंतच पहिली लाईन चालू झाली, त्याचा तुम्हाला काय उपयोग आहे. पण आता जेव्हा हळूहळू लोकांना लक्षात यायला लागलं की इकडनं तुम्ही रामवाडीला जाऊ शकता, त्यानंतर तुम्ही खराडीमध्ये जाऊ शकता, तुम्ही एअरपोर्ट पाशी जाऊ शकता, किंवा आज हिंजवडीची लाईन जेव्हा सुरू होईल तर ते बऱ्यापैकी ताण कमी करायला प्रयत्न होईल, त्याचा फायदा असं मला पर्सनली वाटतं. पण शेवटी काय माहिती आहे का, आपल्या देशाचे जे चॅलेंजेस आहेत ते घेऊनच जगणं आपल्याला आनंद आहे. तर आपणही थोडं समाधानी राहणं गरजेचं आहे. किती रडलो की बाबा खूप ट्रॅफिक झालं तर त्यातल्या ट्रॅफिकचा भाग आपण पण आहोत. म्हणजे समस्यांचं निराकरण करत आपण म्हणजे जी सिच्युएशन आहे त्यातनं मार्ग काढत आनंदात पुढे कसं जाता येईल हाच विचार करणं गरजेचं आहे. पोल्युशन कसं कमी करावं याच्यावर मात्र जेन्युअनली विचार केला पाहिजे. कारण आता सध्या तो आयरनीवरचा विषय आहे. म्हणजे बिल्डर्सवरती तर प्रचंड निर्बंध येतातच आहेत. आता सुरुवातच झालेली की आता जो काही एक आता नुकते सगळे आलेले निवडून जे नगरसेवक आहेत त्यांनी सगळ्यांनी म्हणजे आता जे काही प्रदूषण होतंय, धुळीचा जो करेक्ट, तर त्याच्यावरती नाही आहे ना. आणि म्हणजे आता परवाच मी इंस्टाग्रामवरती एक रील पाहिला, तर किती खरं आहे खोटं आहे मला माहिती नाही, पण बॉम्बिंग झालेल्या इराणमधला AQI हा तेहरानमधला AQI हा दिल्लीपेक्षा कमी होता.
बॉम्बिंग झाल्यानंतर सुद्धा म्हणजे आपली इतकी हॉरिबल परिस्थिती आहे. पुण्यामध्ये सुद्धा नाही म्हटलं तरी आपल्याकडे पोल्युशन बऱ्यापैकी आपल्याला जाणवतं आहे. साईट्सवरती सुद्धा आता कन्स्ट्रक्शनच्या साईटवरनं सुद्धा धूळ कमी करण्याकरता प्रचंड उपाययोजना आमच्याकडनंही केल्या जातात. साईटला सगळ्या बाजूने आता फॉगर्स लावले जात आहेत, AQI इंडेक्सचे मीटर्स लावले जात आहेत आणि दिवसभर ते पाणी स्प्रिंकलर बिल्डिंगवरती करत राहून ते सस्पेंडेड पार्टिकल्स जेवढे दाबता येतील तेवढा आपला प्रयत्न चाललेला आहे. तर अपार्ट फ्रॉम दॅट पण हे पोल्युशन फक्त त्यातनंच होत नाही ना. आपल्याकडे काय होतं पुन्हा एकदा म्हणजे मी बांधकाम व्यावसायिक म्हणून आमच्या बाजूनी पण ही गोष्ट बोलतो की आपल्याकडे लगेच पेपरमध्ये पुण्यामध्ये बांधकामामुळे धुमाकूळ प्रदूषणाचा वगैरे अनेक आहेत ना गोष्टी. तुम्ही वेळी परत एकदा म्हणजे पुन्हा बिल्डर टार्गेट झाला. तुम्ही कधीही वाहनांना टार्गेट केलं नाही. पण आता पुण्यामध्ये आता 20% इलेक्ट्रिक गोष्टी झाल्या ते तुम्हाला अंदाज आहे? हो आहे आणि ते करणं गरजेचंच आहे. जेव्हा ते 70%वर येईल तेव्हा खूप काही गोष्टी बदलतील. एक्झॅक्टली. आणि आमचं हेच म्हणणं आहे जे मी सुरुवात पॉडकास्टची आपली यांनी झाली की जसं आम्ही इझी टार्गेट होतो की बाबा बिल्डर्समुळे पुण्यात प्रदूषण झालं, पण मग हे गाड्या मॅन्युफॅक्चरर्सवरती तुम्ही नाही कधी बोललात. कधीच कोणी बोलत नाही का? याचं उत्तरच नाही आपल्या देशामध्ये. गाड्या विक्री कमी होत नाही, टू व्हीलर्स विक्री कमी होत नाही, पेट्रोल डिझेलच्या गाड्या तयार होणं कमी होत नाही, त्यांच्याविषयी कोणी कंप्लेंट करत नाही. आणि तुम्हाला प्रदूषण म्हणलं की तुम्ही फक्त बिल्डरचा एक मग छान फोटो टाकणार आणि लिहिणार की पुण्यामध्ये प्रदूषणाचा धुमाकूळ. तर हे मला पर्सनली बरोबर वाटत नाही. माझं असं म्हणणं आहे लक्षात घेतलं की सगळ्या गोष्टी बरोबर मग नियम आम्हाला आहेत तसे सगळ्यांना लावा, सगळ्या इंडस्ट्रीवरती निर्बंध आणा, तुम्ही सगळं EVला करा. कसं करायचं हे मला नाही माहिती, आम्ही काही राज्यकर्ता नाही. आदरणीय नितीन गडकरी साहेब त्याच्यावरती खूप चांगल्या. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की तो न्याय समान असला पाहिजे, पण ऍट टाइम्स बिल्डर सॉफ्ट टार्गेट होतो. हा आमच्या धंद्यातला सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. जो तू पहिला प्रश्न विचारलास की काय तुम्हाला व्यवसायामध्ये म्हणजे चांगलं झालं तर परमेश्वरामुळे आणि वाईट झालं तर ते बिल्डरमुळे. तसं आहे राईट ऑर रॉंग? करेक्ट. आणि खूप प्रयत्न करतो. मी सांगू का, मी अमेरिकेमध्ये शिकून आल्यानंतर मी आयुष्यात अमेरिकेत काय शिकलो, ग्रॅज्युएशन तिकडे कम्प्लीट, मी मास्टर्स केलं कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये. आणि मी पहिली गोष्ट त्यांच्याकडनं काय शिकलो माहितीये का? प्रामाणिकपणा. अमेरिकेमध्ये ना होला हो आणि नाहीला नाही खूप चांगलं म्हणतात. स्पष्ट म्हणजे हे होऊ शकतं किंवा हे नाही होऊ शकत. हे तुम्ही रिडेव्हलपमेंट करताना असं 100% खरं 100% राग आला तर आला. माझं म्हणणं जे नाही होऊ शकत ते नाहीच होऊ शकत. एवढ्यात कधी राग आला होता? राग येतो, पण काय एक चांगला अभिनेता असल्यामुळे मला तो लपवताही येतो. तिथं पण धंद्यामध्ये मला फायदा होतो. पण माझं म्हणणं होला हो नाहीला नाही आणि प्रामाणिक प्रयत्न. जसं प्रदूषणावरनं आम्हाला माहिती आहे की आमच्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांना त्रास होतो आणि जेन्युइनली एखाद्याच्या प्लॉटच्या शेजारी आपण पोकलेन लावून खणतो, त्याचा दिवसभर आवाजाचा त्रास होतो. मग त्यांना कुठेतरी एक ती सुट्टी देणं, थोडा वेळ मोकळा ठेवणं, हे सुद्धा आम्ही कर्तव्य मानतो स्वतःचं. आणि धुळीसाठी तर आम्ही आता तुम्ही सांगितलं आता ज्या प्रचंड प्रयत्न करतोय की बाबा खरंच ती, कारण त्याचा जेन्युइनली म्हाताऱ्या माणसांना त्रास होतोय, आम्हालाही माहिती आहे. कारण काय झालं दादा, आता कोविड नंतर असं म्हणजे एक नागरिक म्हणून आणि एक तुमचा कस्टमर म्हणून असं समजा, कारण काय होतंय खरंच कोविड नंतर जी इम्युनिटी जी आहे ना ती जरा थोडीशी कमी झाली आहे. आमच्याकडे जे होमिओपॅथिक जे डॉक्टर अरुण महाजन आले होते त्यांनी ते सांगितलं की काही गोष्टी खरंच बदलल्यात. कोविड नंतर जी रोग प्रतिकार शक्ती होती ना ती जरा थोडीशी कमी. लोकांचे हल्ली खोकले बरेच होत नाहीत. तसंच आहे ते. आता साधी धूळ उडली की लगेच सर्दी आणि शिंकायला होतात. आपल्या काळात असं नव्हतं. तसंच आपण नॉन आधुनिक आणि आधुनिक जग दोन्ही बघितलेलं आहे. मला आठवत नाही की आपण घरात बसून कधी मोबाईल नव्हताच तेव्हा. नाही केव्हा आपण आपल्या इंजिनिअरिंग मध्ये म्हणजे मी 2002-3 सालानंतर पहिल्यांदा मोबाईल पाहिला मी. त्यामुळे ठीक आहे, पण आता काय नवीन पिढीना त्यांना त्यांचे प्रिव्हिलेजेस आहेत ते मिळणार. उत्तम प्रिव्हिलेजेस आहेत, उत्तम हातात सगळ्या गोष्टी आहेत. मला ना कधी कधी आडनाव प्रनाऊन्स करताना मला अनिरुद्ध लोक तुम्हाला रांझेकर म्हणतात, पण ते रांझेकर नाही, ते रांझेकर आहे. ओरिजिनल आडनाव रांझेकरच आहे आणि ते त्याचा अपभ्रंश रांझेकर झालेला आहे. पण मग हे काय, याच्या मागचा पूर्ण इतिहास काय? मला हा इतिहास खूप इंटरेस्टिंग आहे. हा सांगितलाय कधी तुम्ही? हो, नाही कधी सांगितलं, कधीच नाही. पहिली वेळ आहे हे कॅमेरावरती आम्ही सांगतोय की रांझेकर हे जे नाव आहे किंवा आमचा जो परिवार आहे हा खूप छान इंटरेस्टिंग किस्सा आहे की एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याच कार्यक्रमाला माझे वडील, पुण्यातच होता, त्याच कार्यक्रमाला माझे वडील सुद्धा उपस्थित होते, रवींद्र रांझेकर. तर सुरुवातीला पाहुण्यांची ओळख करून देताना बाबांची पण ओळख करून दिली आणि आडनाव ऐकल्या बाबासाहेब पुरंदरेंनी बाबांना येऊन इमिजिएटली अप्रोच केलं की तुमचं मला पूर्ण नाव सांगा.
तर त्यांनी सांगितलं रवींद्र नारायण रांझेकर. ते म्हणाले रांझेकर आहे का रांझेकर आहे? कारण मी तुम्हाला रांझेकर म्हणून ओळखतो. नाही, सो ते आता RANJE झालंय, रांझेकरच आहे. तर बाबांनी सांगितलं त्यांना की आमचं पूर्वी आडनाव रांझेकरच होतं, कारण रांझ गाव जे आहे शिवापूरच्या जवळचं, जिथे आता चितळेंची बाकरवडीची मोठी फॅक्टरी आहे, तर तिथे ते आमचं ओरिजिनल गाव आहे. तर ते म्हणाले म्हणजे तुम्ही रांझेकर आहात? तर बाबा म्हणाले हो आम्ही रांझेकर. मग त्यांनी बाबांबरोबर 10 मिनिटं, म्हणजे माझ्या बाबांचं हे इतकं छान नशीब, त्यांनी बाबांबरोबर 10 मिनिटं काढली. त्यांनी मला सांगितलं की तुमची मला गोत्र सांगा तुमचं कुठलं. बाबांनी गोत्र सांगितलं. त्यांनी सांगितलं की शामराजपंत निळकंठ रांझेकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले पेशवे, राज्याभिषेकापर्यंत झालेले, आणि शहाजी महाराजांनी अत्यंत विश्वासातला माणूस म्हणून शिवाजी महाराजांबरोबर पाठवलेल्यांपैकी त्यांचे हे पहिले पेशवे आहेत, ज्यांचा रांझ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले पेशवे शामराज निळकंठ रांझेकर यांचा वाडा आहे. तो तुम्ही जाऊन बघून या. आणि माझ्या वडिलांना त्यांनी त्याची वंशावळी दिली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही या वंशातनं आलेला त्याचा अभिमान बाळगा, की छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुमचे वंशज हे कधीतरी, पूर्वज हे कधीतरी होते आणि त्यांना तो वेळ अनुभवायला मिळाला. तो रांझेकर नाव आहे, पण ऍक्च्युली त्याचा तो अपभ्रंश होत नंतर मग ते रांझेकर झालं. पण आमच्या आडनावाचं ओरिजिन इतकं छान आहे. नाही पण हे म्हणजे कला तर नसानसात आहे आणि जनसेवा ही मनामनात आहे. म्हणजे बरोबर ही गोष्ट तुमच्याकडे आली, किती कोइन्सिडेंट आहे बघा. आणि इतक्या मोठ्या माणसांनी हे जबाबदारीने सांगणं हे आपलं परत भाग्य मानतो मी, की आपल्याला आपला पूर्वज काय होते आपले हे समजण्याचं सुद्धा भाग्य मिळालं इतक्या मोठ्या माणसाच्या तोंडून. हे आजपर्यंत तुम्ही कधीच सांगितलं नाही. त्यामुळे मी सहज असं विचारलं, कारण मी पण आम्ही कन्फ्यूज रांझेकर आणि रांझेकर. तर ते जरा, कारण आम्ही कुठेतरी ऐकलं होतं, पण कारण अनेकांचं कन्फ्युजन आहे. लोकांना लांझेकर पण वाटतं, पण ते कोकणातले असतात. पण आम्ही वाले रांझेकर आहोत आणि ते हे रांझेकर आहोत. असं आर फॉर रियालिटी, आर फॉर रिअल. क्या बात आहे. त्यामुळे असं आहे. हे सगळं करत असताना तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे की ती अजून करायची राहिलेली आहे आणि ती तुम्हाला तुमच्या जीवनात ती करायची आहे, अशी कुठली गोष्ट आहे? नाही, असं 100% टार्गेट मी असं सांगणार नाही की ही गोष्ट कला क्षेत्रात तर 100% आहे. पण मला फ्रँकली असं वाटतं की महाराष्ट्रीयन, हा खूप मनापासून जिव्हाळ्याचा विषय आहे माझा, की महाराष्ट्रीयन कंपन्यांना त्यांची लेगसी चांगल्या पद्धतीने निर्माण करता आलेली नाही सो फार. आणि अनफॉर्च्युनेटली आपण आपल्या पुढच्या पिढीमध्ये आपला व्यवसाय रुजवायला कमी पडतो, असं माझं खूप स्पष्ट मत आहे. कारण आपण सगळेच जण एक महाराष्ट्रीयन फॅमिलीमधलं जर तुम्ही कल्चर बघितलं ना, तर ते खूप न्यूक्लिअर कल्चर आहे, ज्याला प्रत्येकाचा एक विचार असतो, तुला पाहिजे ते कर असा. आणि हा फ्रीडम सगळ्यांना असावा. म्हणजे मी याच्याबद्दल काही दुमत आहे असं माझं म्हणणं नाही आहे. पण मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी एक स्टेप मला बिझनेस आणून दिला, तो मी पुढे फॉरवर्ड केला. आज एक रांझेकर नाव आम्ही तयार करतो आहे, अजून तो एक ब्रँड निर्माण होतो आहे. तर तो पुढच्या पिढीने सुद्धा पुढे घेऊन जावा आणि एका महाराष्ट्रीयन बिझनेसची चांगली मोठी लेगसी क्रिएट व्हावी, असं माझ्या व्यवसायाकडे बघण्याचा माझा खूप उत्तम एक दृष्टिकोन आहे. की लोकांनी रांझेकरांकडे, आज टाटांचं नाव घेतल्यानंतर जो आपल्याला मनामध्ये एक आदर निर्माण होतो ना, इव्हन ऑल्सो चितळेंचं नाव घेतल्यानंतर अभिमान वाटतो. मला प्रचंड इंद्रनील चितळेंचं सुद्धा मी त्यांना फॉलो करतो, माझे नातेवाईकही आहे तो. पण म्हणजे ही जी लेगसी किंवा आज गाडगिळांनी स्वतःची लेगसी पुण्यामध्ये निर्माण केली, अशा काही मराठी चांगल्या मोठ्या फॅमिलीज आहेत ना, तर मराठी बांधकाम व्यावसायिक सुद्धा याच पद्धतीने छान मोठे व्हावेत. त्या व्यवसायाची एक उत्तम लेगसी लोकांना निर्माण होता व्हावी आणि लोकांनी आपलं नाव घेऊन आपल्याकडे यावं, की नाही आपण फ्लॅट रांझेकरांकडेच घेऊ. हा एक माझा बिझनेसचा बेंचमार्क आहे, जो मला सेट करायचा मी रोज प्रयत्न करतो. आणि मला यंग लोकांशी बोलायला खूप आवडतं. तर मला नेहमी अशी एक माझी इच्छा आहे पुढच्या काही काळामध्ये, की आपल्या लोकांना परदेशावरचं आपलं अवलंबून होणं कमी करून आपल्या देशात आपल्याला अपॉर्च्युनिटीज कशा क्रिएट करता येतील व्यावसायिक, ह्याच्याबद्दल विचार करायची खूप गरज आहे. कारण आज आपण जे इंटरनॅशनल अनसर्टन्टी बघतो, ज्याच्यामध्ये आज स्टुडंट्स लोन्स घेऊन परदेशामध्ये शिकायला जातात, त्यांना तिकडे नोकऱ्यांची गॅरंटी नाही, त्यांना परत यावं लागतं. मग इथे येऊन काय करायचं, रिटायर झालेले असतात. तर हा आता मला वाटतं आपण स्वतःला प्रबळ कसे करू शकतो, आपण आपल्या अपॉर्च्युनिटी आपल्या देशात राहून कशा क्रिएट करू शकतो, याच्यावरती काम करण्याची माझी खूप इच्छा आहे. तर त्या पद्धतीने एक आहे. आणि मला पर्सनली एक अतिशय भव्य दिव्य चांगलं नाटक स्वतः प्रोड्यूस करायचंय. हे मात्र
हे तर मात्र माझं नक्की 100%, म्हणजे बायकोला मी नेहमी सांगतो की 50 वर्षानंतर रिटायर होऊन मी मराठी रंगभूमीसाठी काम करीन. बॅकग्राऊंड स्कोर आपल्याला मिळणार 1000%. नाही मग वास्तूमध्ये वास्तू तथास्तू म्हणत असते. करेक्ट. तर एखादा असा अप्रतिम नाट्यानुभव हा लोकांना मिळाला पाहिजे आणि असं भव्य देऊ आपल्याला काहीतरी छान मराठी रंगभूमीवर उभं करता आलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. आता तुमचं जे नाटक आहे आवडतं म्हणून, आता त्याचा पुढचा प्रयोग कधी आहे? आज खरं सांगू का, मी प्रोफेशनली काम करत पण नाही, करा ना. त्यामुळे परत कधीतरी आता सप्टेंबर ऑक्टोबर नंतर पुन्हा कधीतरी करू प्रयोग, तेव्हा मी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मी तिकीट काढून देईल, सगळ्यांनी बघायला जाऊ आपले अनिरुद्ध रांजणकर कसे दिसतात. तिकीट नाही विनामूल्य असतो, त्यामुळे ठीक आहे, आम्ही तिकीट काढू. काढा काही इश्यू नाही. पण मला असं वाटतं की आपण एखादे आपलं आवडतं बाळ असतं ना, तसं ते नाटक आहे माझ्यासाठी. अवधूत गुप्तेंनी पण मला नेहमी सांगतात की दिग्विजय कुठलंही गाणं असेल ते लहान बाळ असतं आणि ते बाळ प्रेक्षकांच्या हवाले करायचं असतं, मग ते त्याला मोठं करतं. करेक्ट. तुम्ही सेम वाक्य आता असं बोलला. अगदी. आणि मला असं नेहमी वाटतं की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि छान वाटतं ना आपल्याला, एक आपली कलाकृती एवढ्या लोकांपर्यंत पोहोचते, आपले विचार लोकांना कळतात. एवढं चांगलं माध्यम तुम्हाला कुठे मिळेल अदरवाईज. वहिनी माफ करा, मी एक प्रश्न विचारतोय, आवडती नटी कुठली? नटी आवडते मला मी खूप अभिनय अँगलने सुद्धा अनेक गोष्टी पाहतो, पण अगदी मला विचारलं तर मला दीपिका पदुकोण आवडते. छान आहे ते प्रेझेंट स्क्रीनवरचा जो असतो तो अत्यंत प्लेझेंट असतो. सो दीपिका पदुकोण आवडते मला. आणि आवडता नट? शाहरुख खान. अरे 100%. हे आता यावर मात्र आमच्या घरामध्ये फार दुमत आहेत, पण मी दोन्ही अँगलनी, म्हणजे अभिनेता म्हणून मे बी त्याच्या लिमिटेशन्सही असतील, पण आपल्या लिमिटेशन्समध्ये सुद्धा आपण किती मोठे होऊ शकतो याचं तो एक उत्तम उदाहरण आहे. कोणाशीही कम्पॅरिझन केली नाही कधीही, कोणाला कॉपी करायला गेलेलं नाही. लोक म्हणतात दिलीप कुमारची कॉपी वगैरे, पण आपण मे बी आम्ही दिलीप कुमार और आम्ही पाहिला नाहीये, त्यामुळे माहीत नाही. पण एक व्यावसायिक म्हणून पण काय एम्पायर स्वतःचं उभं केलं, तर मी त्याच्याकडे एक इन्स्पिरेशन स्टोरी म्हणून पण पाहतो. पण आवडता अभिनेता 100% शाहरुख खान. अभिनेत्र्या बदलू शकतात, अभिनेता कधीच बदललं नाही. वा. आमच्या शोचा एक टास्क आहे, हा आहे फोन. तुमच्याकडे छान फोन आहे, हो, पण ह्या फोनमध्ये कुठल्याही पद्धतीचं सिम कार्ड नाहीये. बरं. ह्या फोनमध्ये कुठलंही नेटवर्क नाहीये. बरं. हा फोन आम्ही तुम्हाला काही मिनिटांसाठी सुपूर्द करणार आहोत. ओके. आणि तुम्हाला ज्यांना फोन लावायचा त्यांना तुम्ही फोन लावू शकता आणि त्यांच्याशी तुम्ही मोकळ्या गप्पा मारू शकता, बोलू शकता. ही संधी तशी खूप दुर्मिळ आहे, ही संधी कोणाला मिळत नाही. तर मी हा तुम्हाला फोन देतो आणि तुम्हाला ज्यांना फोन लावायचा तुम्ही लावू शकता. ओके. हॅलो, हा आजोबा अनिरुद्ध बोलतोय. हो, खूप वर्षांनी तुमच्याशी हा बोलायचा योग मला आलाय आणि त्या छान कार्यक्रमात बसलो तिकडनं तुम्हाला फोन लावलाय. तुमचं नाव रोज घेतलं जातं घरामध्ये. आता आज 24-25 वर्ष झाली तुम्ही नाही आहात आमच्याबरोबर. तर माझं आणि बाबांची रोजची भावना आम्ही रोज ती जगतो, जी तुम्ही वेळोवेळी आम्हाला सांगत होतात की रांजेकर नावाने तुम्हाला लोकांनी ओळखलं पाहिजे. तर असा व्यवसाय करा ज्यात आपलं नाव येईल. आणि नेमकं ते बघायला तुम्ही कधी नव्हतात जेव्हा रांजेकर नावाचा जन्म झाला. तर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीनेच आता रांजेकर हे नाव मोठं करायचा प्रयत्न करतोय, रोज प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आणि खूप आनंद वाटला असता तुम्ही जर हे सगळं बघायला असतात आपल्याबरोबर. तुम्हाला बाबांचा किंवा माझा खूप 100% अभिमान वाटला असता, याची मला खात्री आहे. तर तुम्ही जिथे कुठे असाल तिकडनं आपला व्यवसाय बघत असाल, आपलं नाव मोठं होतंय ते बघत असाल आणि तुम्हाला तो आनंद आम्ही मे बी पोचवतोय असं वाटतंय मला. रोज तुमची प्रचंड आठवण येते, रोज काढत राहू. आणि तुमच्यामुळेच हे रांजेकर रिअल्टीचा जन्म आहे, त्यामुळे तुम्हाला कधी विसरू शकत नाही. तुमच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण तितका मौल्यवान आहे. आणि जे आपल्या संघाचं धोरणाने तुम्ही आम्हाला मोठं केलेलं आहे त्याच धोरणाने पुढे जातो आहे, प्रामाणिकपणे काम करतो आहे. असंच तुमचं लक्ष असू द्या. आजीसुद्धा 15-20 दिवसापूर्वीच गेली आहे, तुमच्याबरोबर असेल, तुम्ही दोघं आनंदात असाल याची खात्री आहे. बोलू परत. थँक्यू. माझ्या आजोबांचं नेहमी स्वप्न होतं. तेव्हा माझे वडील कॉन्ट्रॅक्टिंग करायचे, मी इंजिनिअरिंगमध्ये होतो. आणि ते अनेक वेळा सांगायचे की अरे तुम्ही, माझ्या वडिलांचं यश असोसिएट्स नावानी कंपनी होती. ते सांगायचे की अरे रवी नको करू यश बिश नावाने, आपलं नाव मोठं व्हायला पाहिजे. माझ्या आजोबांना RSSचं प्रचंड काम करायचं आहे.
ते खूप वर्ष डोक्यात राहिलं. 2002 साली मी 12वीत होतो आणि माझे आजोबा गेले, सडनली गेले. एकदम फिट छान होते. आणि ते कुठे ना कुठेतरी जेव्हा व्यवसायाला सुरुवात केली ना, तेव्हा एक तर मी प्रचंड क्लोज होतो माझ्या आजोबांना. आणि ती सुरुवात केली त्या दिवशीपासून डोक्यामध्ये होतं ना, की आपण रांझेकर नाव खूप मोठं केलं पाहिजे. त्या माणसांना जिथे माझे आजोबा असतील तिथे ते बघत असतील आणि त्यांना खूप अभिमान वाटेल. माझी आजी आत्ता 8 फेब्रुवारीला गेली. माझी आजी प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक साईटच्या लॉन्चिंगला सांगायची की आज आजोबा असतात, त्याला फार अभिमान वाटला असता तुमचा. तर तुझ्यामुळे अशी संधी मिळाली. फार ओपनली या विषयावर कधी बोललं जात नाही, पण हा खूप माझ्या बाबांसाठीचा प्रचंड इमोशनल विषय आहे. आणि जसं तू म्हणलास ना, की जे काम करतोय ते त्यांच्यासाठी करतोय, मला कॉम्पिटिशन कोणाशी करायचीच नाही. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं त्यांच्यासाठी करणार, रांझेकर नाव मोठं करणार. सॉरी, हा काही इमोशनल होण्याचा फोरम नाही आहे, पण असं कधीतरी होऊ शकतं. मला या माध्यमातून आपल्या सर्वांना एक सांगायचं आहे. आम्हाला खरंच माहीत नव्हतं की अनिरुद्धजींच्या दादाच्या आजी आता 8 फेब्रुवारीला गेल्या. आज तुमच्याकडे बघून परत एक गोष्ट आठवली, ती म्हणजे द शो मस्ट गो ऑन. ते कलाकाराच्या आयुष्यात हे कुठेतरी लिहिलेलं आहे. म्हणजे आपण बघा ना, माणसाच्या मागे काय इमोशन्स असतात, माणसाच्या मागे काय काय गोष्टी घडत असतात आणि आपल्याला ते माहीत नसतात. आणि आपण बेधडक बिल्डरशी डायरेक्टली जाऊन प्रश्न काही विचारतो, कसे विचारतो, तरी पण तो माणूस हसून शांतपणे उत्तर देतो. तरी ह्याचा नक्की सगळ्यांनी विचार करावा की प्रत्येकाच्या मागे पण काही गोष्टी असतात. पण द शो मस्ट गो ऑन, द शो मस्ट गो ऑन. अनिरुद्ध दादा, तुम्ही जेव्हा बोलत असताना आहे ना, मला एक फिल्म आठवली आणि त्या फिल्मचं नाव होतं पुष्पक विमान. आणि त्यामध्ये तुम्ही बोलत असताना मला ते डोळ्यासमोर आलं, सुबोध भावे आणि मोहन जोशी सर. आणि ते डोळ्यासमोर आल्यानंतर आजोबा म्हणजे नातवाचा पहिला आणि शेवटचा मित्र. तर बहुतांश मला असं वाटतं की तुम्ही जी वीट लावता, ही सुवर्ण वीट लावता, तर ती रांझेकरांच्या विचारांची वीट आहे, तुमच्या आजोबांच्या आशीर्वादाची वीट आहे. आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर कायम आहेत, म्हणूनच तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीचं घर बांधून लोकांना आनंद देता. नाही, आणि तो आहे ते संस्कार लहानपणापासून आलेले आहेत की बाबा, तुला जर कोणी आयुष्यात म्हणलं ना की तुम्हाला फसवलंच तर तुझी रात्री झोप उडली पाहिजे, हे संस्कार आहेत. आणि त्या संस्कारात जगत हा व्यवसाय मोठा करण्याचा प्रयत्न करतोय. आणि प्रचंड फॅमिली ओरिएंटेड आहे मी. म्हणजे मी माझ्या घरच्यांशी एका लिमिटच्या बाहेर जास्त इमोशनली कनेक्टेड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मला त्यांच्याबरोबर जगत असताना कुठल्याही बाहेरच्या गोष्टींचा प्रभाव सुद्धा माझ्या फॅमिलीवर पडू नये, याचा सुद्धा मी खूप मनापासून प्रयत्न करतो. त्यामुळे व्यवसाय तितकाच करतो जेणेकरून त्याचा आपल्या फॅमिलीपर्यंत कुठलाही जळ त्रास पोहोचता कामा नये. कारण आत्ताचा तर काळ खूपच बदलला. माझ्या आजीची आता आठवण निघाली. 8 फेब्रुवारीला ती गेली. तिने जाण्यापूर्वी खूप छान वाक्य सांगितलं. ती घरीच होती शेवटचे 10-12 दिवस. तर तिच्याबरोबर मी शेवटच्या 10-12 दिवसात अनेक वेळा शेजारी बसून गप्पा मारल्या. ती मला सांगायची अशी की माझ्या मैत्रिणीचा मला कधी भेटल्या तर मी त्यांना सांगेन की आज वयाच्या 92व्या वर्षी माझ्या नातवाला माझी गरज आहे. आणि हे भाग्य आहे माझं की माझ्या या शेवटच्या दिवसांमध्ये माझ्या पणत्या माझ्याबरोबर, माझ्या मुली घरात असतात. तर ती नेहमी म्हणाली की माझे शेवटचे दिवस असेच छान तुमच्याबरोबर गेले पाहिजेत. आणि हे कुठेतरी संस्कार आहेत. म्हणजे माझ्या आजोबांचं तर कनेक्शन फार लवकर तुटलं. माझी आजी आत्ता जरी गेली असली तरी पण माणसाला माणसाची गरज असणं घरातल्या, म्हणजे आज रांझेकर रिअल्टीमध्ये म्हाताऱ्या माणसांचा जो विचार केला जातो आमच्याकडनं, लोकांना वाटतं अरे काय छान ॲम्युनिटी नाही आहेत, या इमोशन्स आहेत. इमोशन्स. माझ्या आजीला माझ्या घरात जो त्रास होत होता, जे त्रास दूर करण्याकरता ज्या गोष्टी मी केल्या त्या मी सगळ्यांसाठी करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की काय आहे ना, बऱ्याच वेळा आपल्याला असं, हा आता थोडा विषयांतर होऊ शकतं, पण बऱ्याच वेळा एखादा माणूस गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्याला त्याच्याबरोबर वेळ घालवायचा राहून गेला. तर प्रयत्नपूर्वक सगळ्यांनी एकमेकांना छान वेळ दिला पाहिजे, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. व्यवसायामध्ये सुद्धा एवढा मोठा व्यवसाय करताना कधीतरी मलाही वाटतं की अरे, ही माझ्या मुलींना मोठं होताना फार फास्ट मोठ्या होत आहेत त्या. तर ही एक भीती प्रत्येकाच्या व्यावसायिकाच्या सुद्धा मनामध्ये असते. तर ती सुद्धा कशी टॅकल करायची ती अजून मी शिकतोय, पण कधीतरी ती कला अवगत होईल असं म्हणतो मी. हर हर महादेव. नक्की होणार. मी तुम्हाला कसं वाटलं आज?
अरे खूप छान वाटलं. मला पर्सनली गप्पा मारायला खूप आवडतात. म्हणजे तू जसं म्हणलास ना की माझ्या ऑफिसमध्ये तुला भावाकडे आल्यासारखं वाटतं, मित्राकडे आलं. मी माझ्या प्रत्येक एम्प्लॉईच्या गळ्यात गळे घालू शकतो, त्यांच्यावर गप्पा मारू शकतो, बाहेर जाऊन वडापाव खाऊ शकतो, सगळं करतो. कारण माझं कल्चरच ते आहे माझं स्वतःचं. आणि आपण जमिनीवरची माणसं आहोत. आणि आपण आणि बिल्डर असाही असू शकतो, हे मला नेहमी वाटतं. ही खूप गोष्ट महत्वाची की बिल्डर असा पण असू शकतो. त्यामुळे मला खूप आवडलं. मला मनापासून गप्पा मारायला खूप आवडतात. आणि जेवढं आपल्या कुवतीत आहे तेवढ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायचा आणि उत्तम डिलिव्हर करायचा प्रयत्न करायचा. बाकी देवाची आपल्यावरती कृपा असते, ते तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर ते लोकांपर्यंत पोहोचवतात. आज अशा अनेक गोष्टी होत्या ज्या आपण त्यांच्याकडून जाणून घेतल्या, त्या बहुतांश कुठे बोललेल्या नाहीत. तर हे आपल्यासाठी एक्सक्लुझिव्ह आहे, कारण ह्या मोकळ्या गप्पा आहेत आणि मोकळ्या गप्पा अनिरुद्ध रांझेकर यांनी मारल्यात. खूप खूप धन्यवाद अनिरुद्ध दादा. तुमच्या सगळ्या येणाऱ्या पुढच्या जेवढे प्रोजेक्ट्स आहेत त्याला खूप खूप शुभेच्छा. खूप थँक्यू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. भेटूया. हे आहेत अनिरुद्ध रांझेकर. थँक्यू.